भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास म्हणजे ज्ञान, संघर्ष आणि सामाजिक क्रांतीची साक्ष. पण या लढायांच्या प्रवासात त्यांच्या आयुष्यात एक सावलीप्रमाणे साथ देणारी व्यक्ती होती रमाबाई आंबेडकर. त्या स्वतःची वेदनांची कहाणी असलेली पण तितक्याच ताकदीची एक प्रेरणादायी स्त्री होत्या. डॉक्टर आंबेडकरांसाठी त्या केवळ पत्नी नव्हत्या, तर एक खंबीर साथ होता. रमाबाईचा जन्म 1897 साली वंडा जिल्हा दापोली रत्नागिरी येथे झाला. त्यांचे वडील भीमा कोरवाडेकर हे अत्यंत गरीब होते आणि हार फूल विकून उदरनिर्वाह करायचे. लहान वयात आईचे निधन झाल्यामुळे रमाबाईचे बालपण खूपच हलाखीचे गेले. घरात अन्नासाठी संघर्ष, शिक्षणासाठी संधी नव्हती. त्यांना साक्षरतेचाही योग आला नाही, पण तरीही ती नीतिमूल्ये आणि स्वाभिमानाने जगली. रमाबाई यांचा विवाह 1906 साली केवळ 8 वर्षाच्या वयात भीमाराव आंबेडकरांशी झाला. त्यावेळी बाबासाहेब केवळ 15 वर्षाचे होते. लग्नानंतर त्यांनी मुंबईतील समाजात एकत्र जीवनाची सुरुवात केली. बाबासाहेबांचे शिक्षण, प्रवास आणि त्यांच्या महान कार्यात रमाबाई फार मोठे त्याग केले. रमाबाईचं संपूर्ण आयुष्य संघर्षमय होतं. बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी अमेरिका गेल्यावर रमाबाई मुंबईत एकट्या राहिल्या. घर चालवणं, मूल सांभाळणं, आजारपण, गरिबी या सर्व संकटामध्ये त्या खंबीर राहिल्या. सासरी फारसा आधार नव्हता. अनेकदा उपासमारीची वेळ आली, पण भीमराव शिकून मोठे होणार या आशेवर त्या जगल्या. रमाबाई आणि बाबासाहेबांना 5 मुलं झाली, पण फक्त एकच मूल यशवंतराव वाचलं. उर्वरित मुलं बालपणातच मरण पावली. या दुःखाने रमाबाईंचं हृदय पिळवटून गेलं होतं, पण त्या स्वतःचे दुःख बाजूला ठेवून बाबासाहेबांच्या कार्यात अडथळा येऊ दिला नाही. रमाबाई अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्या भगवंताच्या भक्तीत रमायच्या. व्रत, वैकल्प, उपवास, साधी राहणी आणि कर्मनिष्ठा हे त्यांचं आयुष्य होते. बाबासाहेबांच्या प्रगतीसाठी त्या देवापुढं नेहमी प्रार्थना करायच्या. रमाबाईंनी केवळ संसार नाही, तर संयम, श्रद्धा आणि समर्पण याचं अनोखं उदाहरण घालून दिलं. रमाबाई स्वतः फारशी शिकलेल्या नव्हत्या, पण त्यांना शिक्षणाची महत्त्वता माहिती होती. बाबासाहेबांनी जेव्हा उच्च शिक्षणासाठी इंग्लंड आणि अमेरिका गाठले, तेव्हा रमाबाईंना कुठलाही विरोध न करता त्यांना पाठिंबा दिला. ती माणसं लाजवत नव्हती. गरिबीला कधी शर्मिली नाही. भीमरावांना शिकवणं हेच तिचं स्वप्न होतं. कष्ट, दुःख, उपासमार आणि सततची चिंता यामुळे 26 मै 1935 रोजी रमाबाईचं निधन झालं. त्यावेळी बाबासाहेब नाशिक येथे सत्याग्रहात व्यस्त होते. पत्नीच्या मृत्यूची बातमी ऐकून त्यांना प्रचंड दुःख झालं. रामू गेली, माझं आयुष्य रिकामं झालं, असं बाबासाहेब म्हणाले होते. बाबासाहेब रमाबाईंवरील प्रेम व्यक्त करताना एका पुस्तकात लिहिलं, रमाबाई वॉज अ गुड वाईफ. शी suffered a lot but never complained. If I have done anything in my life, it's because she let me. रमाबाई त्यांच्या प्रेरणेमागची मूळ शक्ती होती. बाबासाहेबांनी त्यांच्या पुस्तकात, भाषणात आणि लेखनात त्यांचं नाव श्रद्धेनं घेतलं. आज मुंबईत रमाबाई आंबेडकर नगर, शाळा, स्मारक आणि महिला संघटनांमधून त्यांचं नाव टिकवलेले आहे. त्यांचं जीवन म्हणजे त्याग, समर्पण आणि बिनशर्त प्रेमाचं प्रतीक. रमाबाई आंबेडकर या इतिहास फारसा लिहिल्या गेला नाहीत, पण त्या एक शब्दहीन क्रांतिकारक होत्या. त्याग, धैर्य, समर्पण आणि प्रेमाचं मूर्तिमत रूप म्हणजे माई रमाबाई. जय श्री स्वामी समर्थ.
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.